नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐरावती मुद्दाम अक्षयच्या रूममध्ये येते. अक्षयला म्हणते की अरे तू इथेच आहे का? आरोहीला तू घेण्यासाठी का गेलं नाहीस? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हो आत्या, कारण आत्ताच रमा मॅडम मला सांगून गेल्या की जी काही 10ला येणारी बस आहे तर ती 1 वाजता येणार आहे, कारण ती काहीतरी पंक्चर झालेली आहे, त्यामुळे मात्र बस ही उशिरा येणार आहे. आता इरावतीला माहिती असते की हा रमाचा प्लॅन आहे, म्हणून ती मुद्दाम आता अक्षय समोर म्हणते की अरे ग्रुपमध्ये काही माहिती वगैरे त्याबद्दल दिलेली नाही, मेसेज सुद्धा आलेला नाही. तर तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना, तर इरावती म्हणते की हो ट्रस्टी मॅडम आहे त्या, आणि हे बघ अरे बस कितीही पंक्चर झाली तरी सुद्धा काही अर्धा तास लेट होईल, इकडे तिकडे जास्त वेळ असं नाही होऊ शकत. आणि हे बघ आरोही आल्यानंतर पहिल्यांदा तू तिला दिसायला हवा किंवा नाही. आणि हे बघ ना, अरे तू तर तिला लवकर घरी घेऊन आलास तर आता ह्या बाईचं घर आपल्याला लवकर मोकळं करता येईल. अक्षय म्हणतो की हो ना आत्या, मी असेच करतो. आता मात्र लगेच मी आरोहीला घेण्यासाठी जातो. तर इरावती म्हणते की अरे तू इतक्या लवकर जाण्याची घाई करू नको, नाश्ता वगैरे कर, किंवा हे बघ अरे मी तुझ्यासाठी कॉफी बनवली, ती कॉफी सुद्धा तू पिला नाहीस. किंवा अक्षय ती कॉफी उचलतो आणि टाकून दे असं म्हणतो, कारण ती आता इरावतीने नाही तर रमाने आणलेली कॉफी असते. अक्षय रागाने ती कॉफी टाकून द्यायला सांगतो. तेव्हा इरावती म्हणते की अरे असं काय करतोस तू? तर अक्षय म्हणतो की मला ती कॉफी नकोय, टाकून दे म्हटलो ना मी. इरावती म्हणते की अरे रमाने बनवलेली आहे. तर अक्षय ऐकायला तयार नसतो, तो ती कॉफी टाकूनच द्यायला सांगतो. तर इरावती म्हणते की ठीक आहे, ही फेकून देते आणि मी तुझ्यासाठी दुसरी माझ्या हाताने कॉफी बनवते. तेव्हा इरावती दरवाजातच अक्षयकडे बघत उभी राहते. अक्षयचं मात्र तोंड तिकडे असते. इरावती ती कॉफी पीत आता म्हणते की आता मात्र अक्षय शाळेमध्ये जाणार, आरोही तेथे आलेली असेल, आणि जेव्हा आता हे सर्व अक्षय बघेल तेव्हा मात्र आता तो रमावर आणखीनच भडकेल आणि एक खूप मोठा अक्षय आणि रमा या दोघांमध्ये पुन्हा भडका उडेल, कारण आरोही तर 10 वाजता शाळेत आलेली असेल. त्यामुळे शाब्बास इरावती, तू जे काही करतेस ना ते एकदम परफेक्ट करते, म्हणून स्वतःचं कौतुक ती करत असते आणि कॉफी पीत बाहेर हसतच निघून जाते. त्यानंतर आता ती पारच्या रूममध्ये येते आणि म्हणते की ऑल सेट, आता तीच वेळ आहे की आता त्या रमाला धडा शिकवण्याची. म्हणजे हे बघ तुला काय काम करायचं आहे की रमाच्या मोबाईलवरून तुला गोलूच्या आईवडिलांना एक मेसेज करायचा आहे. तर त्यावर आता पार्थ विचारतो की ग्रॅमी अगं मेसेज काय पाठवायचा? तर आता इरावती मेसेज सांगायला सुरुवात करते की हॅलो, एक छोटीशी रिक्वेस्ट होती, आरोहीला पिकअप करून तुम्ही डायरेक्ट महाबळेश्वरला घेऊन येताल का? आणि हे कुणाला सांगू नका, घरच्यांसाठी आणि आरोहीसाठी एक छान असं सरप्राईज आहे, आणि ऑफकोर्स म्हणजे तुम्ही आणि गोलू येतालच, आम्हाला खूप आवडेल तुम्ही आलेले, आणि थँक्यू सो मच असे म्हणते. आणि परत म्हणते की पार्थ थँक्यू सो मच नाही, फक्त थँक्यू असं लिही, मी वाट पाहते. आणि आता पार्थ हे सर्व टाईप करून म्हणतो की आरोही गोलू बरोबर महाबळेश्वरला गेलेली आहे. तर आणि हे सर्व रमाने सांगितले, म्हणजे आता बघ ना ग्रॅमी किती मस्त होईल, हे तुझी आयडिया खरंच खूप मस्त आहे, म्हणून पार्थ सुद्धा खूप खुश होतो. आणि त्याहून इरावती, तेव्हा इरावती खुशून म्हणते की अरे रमाला धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे. रमा आणि अक्षय या दोघांमध्ये मोठी अशी थिणगी पडणार आहे. तर म्हणजे हे बघ मला सुद्धा न सांगता रमाने मात्र डायरेक्ट गोलूच्या आई वडिलांबरोबर आता आरोहीला जायला सांगितले. तर आणि तो मेसेज सुद्धा तिच्याच मोबाईलवरून गेलेला होता. हे कळल्यानंतर आता अक्षय खूपच असा भडकेल. तेव्हा पार्थ लगेच आता म्हणतो की हे बघ ग्रॅमी, अगं गोलूच्या आईने मेसेज हा वाचलेला आहे. तर आणि आता रिप्लाय सुद्धा येतोय, ओके थँक्यू असा तो मेसेज येतो आणि मी निघते. त्यावर आता पार्थ विचारतो की ग्रॅमी मग आता मी त्यांना काय रिप्लाय देऊ? त्यावर आता इरावती सांगते की अरे फक्त थँक्यू असे टाईप कर आणि प्लॅन 1 आणि प्लॅन 2 सक्सेसफुल, म्हणून इरावती खूप खुश होते. आणि त्यानंतर आता तिसरी पायरी चढण्याची वेळ आलेली आहे, म्हणून ती मोबाईल मध्ये आता एक फोन लावते आणि आता इरावती मुकादमी बोलते असे बोलून ती विचारते की आरोहीच्या वडिलांना बस शाळेमध्ये किती वाजता येणार आहे हे सांगितले नाही का तुम्ही? तेवढं फक्त तुम्ही फोन करून सांगा, आणि मी तुम्हाला सांगायला सांगितले असे तुम्ही कुणालाही म्हणू नका, आणि ती सुद्धा आपली एक जबाबदारीच आहे. थँक्यू बोलून आता इरावती पुन्हा तो फोन कट करते. त्यानंतर आता इकडे रमा किचन मध्ये काहीतरी भाजी वगैरे ती निवडत असते, आणि इकडे तारा आणि मालविका हे रमावर लक्ष ठेवून असतात. आता तारा ही ग्रॅमीला म्हणजे आता ह्या इरावतीला फोन करते आणि म्हणते की अगं आम्ही इकडेच त्या रमाच्या पाठीमागे आहोत, अगदी तिच्या जवळच, तिच्यावर लक्ष ठेवून, आणि ती काहीतरी किचनमध्ये काम करते. त्यामुळे हे बघ, आणि आपला प्लॅन ए आहे तर तो लगेच आता रेडी आहे. तर म्हणून मालविकाला ती आतमध्ये रमाकडे जायला सांगते. मालविका लगेच आता आतमध्ये रमाकडे येते
आता रमाला म्हणते की तू इथे काय करतेस, आणि मालविका म्हणते की अगं कुठल्या अधिकाऱ्याने तू इथे काम करतेस, आणि हे बघ मला तारासाठी आता काहीतरी बनवायचं आहे, त्यामुळे तू बाहेर हो किचनमध्ये. तर आता रमा म्हणते की तो हो बाहेर किचनमधून. अगं घर माझं आहे, तू तुझ्या कामावर लक्ष दे, माझ्या कामावर कशाला लक्ष देते. तेव्हा मालविका रागवते आणि म्हणते की काय ग, घर तू दिलेस म्हणून काही पण तू बोलशील का, आणि कुठल्या अधिकाराने तू या घरात आलीस ग. तेव्हा मात्र आता रमा आणि ह्या मालविका ह्या दोघीमध्ये तुंबळ अशी भांडण सुरू असतं, आणि मालविका तोपर्यंत ताराला खुणावते. तारा मात्र आता रमाच्या मागून येते, त्यांचा काहीतरी आता हा प्लॅन असतो. तोपर्यंत आता तारा ही रमाचा मोबाईल अगदी गुपचूप घेते आणि मोबाईल घेऊन लगेच बाहेर येते, आणि तेवढ्याच समोरून आता राणी येत असते. राणी तिच्या नादामध्ये असते, डबा घेऊन ती आता येतच असते, आता गाणं हे गुणगुणत. आणि तेवढ्यात तारा मुद्दाम रमाचा मोबाईल हातात घेते, आणि तो मोबाईल हातामध्ये घेऊन मात्र राणीला मुद्दाम धक्का देते आणि तो मोबाईल खाली पाडते. तेव्हा लगेच आता तारा ही राणीवरच ओरडते, काय ग राणी तू मूर्ख आहेस का. आणि रमाच्या कानावर हा आवाज पडल्यानंतर रमा बाहेर डोकावून पाहते, आणि काय ग सतत तू फोनवर असते, थांब मी आता काय करते. म्हणून आता मुद्दाम ती मोबाईल रागाने आतमध्ये घेऊन येते. आता रमाचा मोबाईल त्यांना फोडायचा असतो, म्हणून मात्र ती आता मोबाईल घेऊन येते आणि खलबत्त्यात जो काही आता कुटण्याचा पत्ता असतो तो लगेच घेते आणि मोबाईलवर जोरजोराने मारते. रमा मात्र हे सर्व पाहते. तेव्हा मात्र रमा म्हणते की तारा तू काय करतेस, अगं तो फोन आहे. तारा ऐकायला तयारच नसते. तारा आता अगदी तो मोबाईलचे तुकडे तुकडे करून ठेवते. रमा ही जोरात ओरडते की तारा तो फोन कुणाचा आहे, थांब तारा. तेव्हा कुठे तारा आता रमाकडे पाहते. रमा विचारते की तारा तुझं काय चाललं. तेव्हा आता राणी म्हणते की अहो हे बघा माझा फोन तर माझ्याकडे आहे, मग तू फोन कुणाचा फोडते. तेव्हा तारा अगदी मुद्दाम नाटक करत म्हणते की माझा आहे का. तेव्हा मात्र रमाला राग येतो. रमा तो फोन ओळखते आणि म्हणते की तारा हे बघ तो फोन माझा आहे. तर मालविका लगेच हसते. तेव्हा तारा मुद्दाम म्हणते की हे बघ आय एम सो सॉरी, मला माहिती नव्हतं की तो फोन तुझा आहे. तेव्हा रमा रागाने म्हणते की हे बघ तारा तू तुझ्या रागावर कंट्रोल कर, त्या रागामुळे एकतर एक दिवस तुझा घात होईल. तेव्हा तारा ओरडते. तारा म्हणते की मी तुला सॉरी म्हटले ना, कशाला तू लेक्चर देतेस का फालतूचं, मी तुला एकदा सॉरी म्हटले ना, आय एम सॉरी. तेव्हा रमा म्हणते की हे बघ माझ्याशी बोलताना नीट आणि हळू आवाजात बोलायचं, चांगली संगत आणि चांगलं वळण दोन्ही लावून घे, नाहीतर उपाशी तर राहशीलच, आणि नाहीतर मी तुला या घरातून बाहेर काढेल. तेव्हा मात्र आता मालविका मुद्दामच ताराला म्हणते की चल तुला सूप हवं आहे ना, मी तुला नंतर करून देते. तेव्हा लगेच आता रमा म्हणते की हो दे ना तू करून. म्हणून दोघे आता रागातच बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर एकमेकींना टाळ्या देत आता त्यांचा प्लॅन हा सक्सेस होतो. म्हणून खूप खुश होत आनंदाने उड्या मारतच आता इरावतीला हे सर्व सांगण्यासाठी रूममध्ये येतात. तेव्हा आता रमा आपला फोन घेते आणि फोनकडे पाहत असते. राणी म्हणते की सॉरी रमा मॅडम माझ्यामुळे चूक झाली. रमा म्हणते की राणी तुझी यात काही चूक नाही, मला एक महत्वाचा कॉल करायचा होता, मी यांच्या मोबाईलवरून करते. तेव्हा आता राणी सांगते की आहो अक्षय भाऊ तर आरोहीला आणायला गेलेत आणि ते तर आत्ताच निघाले. तेव्हा आता रमाला काय करू ते काही कळत नसतं. रमा आता राणीला म्हणते की हे बघ तुझा फोन दे बरं, मला एक कॉल करायचा आहे. तेव्हा राणी म्हणते की हे बघा मॅडम अहो माझ्या फोनचा बॅलन्स संपलेला आहे, त्यामुळे फोन आता नाही लागणार, बॅलन्स संपलेला आहे मी येते, असं बोलून राणी लगेच बाहेर निघून जाते. तर रमाला खूप टेन्शन येते. रमा म्हणते की अरे देवा हे तर आरोहीला आणायला गेलेत आणि जर आरोही त्यांना भेटली तर त्यांना सगळं काही सत्य कळेलच. म्हणून आता रमाला आणखीनच टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे अक्षय तर येऊन सुद्धा पोहोचतो त्या अण्णासाहेब कर्णिक यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये. आरोही येण्याची वाटच तो पाहत असतो. आणि तेवढ्यात आता एक जी काही छोटी मुलगी आहे आरोहीच्या वर्गातील ती तिच्या बाबांसोबत आता घरी जायला निघलेली असते. तर आता तिचे बाबा तिला म्हणत असतात की अगं उशीर झाला, मी येणारच होतो तुला घेण्यासाठी, आणि काय तू रडत बसली. आणि तेवढ्यात ते अक्षय जवळ येतात. ते अक्षयला हाय करते. अक्षय लगेच उठतो आणि विचारतो की काय ग तू आरोहीच्याच वर्गात आहेस ना. तेव्हा आता ती आरोहीची फ्रेंड म्हणते की हो हो. अक्षय तिला विचारतो की तू ट्रिपवरून परत आलीस का आणि ट्रिपची बस आली का. तेव्हा लगेच आरोही ते मुलीचे जे काही बाबा आहे ते म्हणतात की अहो बस तर केव्हाची आलेली आहे, कारण हिला आणण्यासाठी आम्हाला उशीर झाला आणि ही तर तोपर्यंत रडत बसली होती. त्यावर आता अक्षय विचारतो की म्हणजे बस किती वाजता आली. तेव्हा आता लगेच तो आरोहीचे जे काही फ्रेंडचे बाबा आहे तर ते म्हणतात की 10 वाजता. तेव्हा अक्षयला तर आता खूप टेन्शन येते आणि तो घड्याळात किती वाजले तो पाहतो आणि आरोहीला आवाज द्यायला तो सुरुवात करतो. म्हणून तो आरोहीला फोन करतो, परंतु आरोहीचा फोन स्विच ऑफ येत
असतो आणि तेवढ्यात आरोहीच्या मॅडम समोरून येतात आणि अक्षय म्हणतो की मी आरोहीचा बाबा आणि हे बघा मला तर असं समजलं होतं की आता ही बस येणारी आहे, आरोहीची जी ट्रिपला बस गेली होती तर ती 10 ऐवजी 1ला येणार होती आणि आता मला आत्ताच कळले की ती बस आता आलेली सुद्धा आहे। हो मात्र आता त्या मॅडम सुद्धा सांगतात की नाही हो सर, बस तर वेळेवरच आली, 10 वाजता आली आणि ती बस गेली सुद्धा, परंतु ही चुकीची जी माहिती आहे तुम्हाला दिली कोणी ती? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अहो चुकीची माहिती नाही, कारण मला तसं सांगण्यात आलं की बस ही 10 ऐवजी 1 वाजता येणार आहे, तर त्यामुळे मी जरा आता लवकरच आलो, म्हणजे 1 वाजण्याच्या अगोदर। आणि आरोही कुठे आहे? तेव्हा आता मॅडम म्हणतात की आरोही तिला कोण घेऊन गेले? तेव्हा आता अक्षय विचारतो की कोण घेऊन गेले आरोहीला? आणि हे बघा मॅडम तुम्हाला माहिती पाहिजे। तेव्हा मॅडम म्हणतात की अहो बघते मी आरोही कुठे आहे आणि थांबा 1 मिनिटं आणि कोण घेऊन गेले म्हणून आता मॅडम आणि अक्षय दोघांमध्ये गोंधळ सुरू होतो आणि तेवढ्यात तिथे साई येतो। साई विचारतो की काय झाले अक्षय, नक्की इतका आरडाओरडा का करतास आणि काय रे अक्षय तू इतका पॅनिक का होतोस, काय झाले बरं? तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ ह्या मॅडम काय म्हणतात की बस 10 वाजताच आलेली आहे आणि मला तर असे सांगण्यात आले की बस ही 1 वाजता येणार आहे, तर तेव्हा साई त्या मॅडमला म्हणतो की हे बघा मॅडम तुम्ही एकदा बघा। तेव्हा मॅडम म्हणतात की ठीक आहे मी आतमध्ये विचारते आणि चौकशी करून तुम्हाला सांगते। तर साई अक्षयला शांत राहायला सांगतो की हे बघ अक्षय तू इतका पॅनिक होऊ नको, जरा शांत हो। अक्षय ऐकायला तयारच नसतो। आरोही विचारतो की मी तुला काय विचारतो की आरोही आहे तरी कुठे? साई त्याला म्हणतो की अरे अक्षय तू एकदा शांत तरी हो, अरे बस तर ही 10 वाजताच आली, मग आरोही कुठे आहे? असे सारखे प्रश्न तो साईला विचारत असतो आणि तेवढ्यात साईच्या मोबाईलवर आता रमाचा कॉल येतो आणि तेवढ्यात साई फोन उचलतो तर रमा म्हणते की हॅलो साई मी बोलते। तर आता अक्षय लगेच साईच्या हातातील फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो की कुणाचा फोन आहे? तेव्हा आता अक्षयने फोन हिसकावून घेतलेला असतो आणि त्याने फोन स्पीकरवर टाकलेला असतो। आता रमा तिकडून विचारते की साई अहो आरोहीला तुम्ही बसमधून उतरून घेतलेला आहे ना, 1 वाजेपर्यंत अक्षय तिला घेण्यासाठी येतील आणि जे जर अगोदरच आले तर तुम्ही त्यांना सांगा आरोही आलेली नाही म्हणून आणि जसे आपले ठरलेले आहे तसेच करा। आता अक्षय हे सर्व ऐकत असतो। साईला आता नक्की रमाला काय म्हणू तेच काही कळत नसते। साई डोक्याला हात लावतो। रमा तिकडून बोलायची काही थांबत नाही। रमा म्हणते की हे बघा जर त्यांनी काही विचारले तर त्यांना सांगायचं की बस ही पंक्चर झाली होती, त्यांना कळायला नको, त्यांना कळता कामच नाही की बस ही 10 वाजताच आली होती म्हणून, आणि तुम्ही आरोहीचा फोन सुद्धा स्विच ऑफ केलेला आहे ना, आणि हे बघा साई तिला काहीतरी खायला द्या आणि तिला रूम मध्ये बसून ठेवा, ती बाहेर यायला नकोय। आता हे सर्व अक्षय ऐकतो। आता अक्षयने ऐकल्यानंतर साईला काय करू तेच काही कळत नसतं। साई शांत बसतो। तेव्हा मात्र साई आता पुन्हा तो फोन अक्षयच्या हातातून हिसकावून घेतो। तर आता अक्षय ओरडतो की तुम्ही दोघं काय करतात? आणि आता रमा जेव्हा अक्षयचा आवाज ऐकते तर रमाला धक्का बसतो, म्हणजे अक्षय जर तेथेच आहे आणि अक्षयने हे सर्व ऐकले तर रमाच्या पायाखालची जमीन सरकते। आता मात्र पुन्हा एक मोठा गैरसमज अक्षयचा रमाच्या बाबतीत होतो आणि साईच्या बाबतीत सुद्धा। आता साई समजवण्याचा प्रयत्न करतो की अरे अक्षय तुला जे काही दिसत आहे ते असे काही नाही। तेव्हा अक्षय ऐकून घ्यायला तयारच नसतो। अक्षय म्हणतो की मला सर्व काही कळते, तुम्ही दोघेही मिळून आम्हाला फसवतात, हा सगळा काय प्रकार आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून माझ्या मुलीला कुठे लपून ठेवलेलं आहे बरं? त्यावर आता साई म्हणतो की हे बघ तसे काही झालेले नाही, माझं प्लीज तू ऐकून घे। आणि हे बघ अक्षय अरे रमा का वाईट वागेल आणि ती का वाईट करेल? अरे ती तिची सुद्धा मुलगी आहे। रमा जो काही विचार करते तो प्रत्येकाच्या भल्यांचाच करते। तर अक्षय ऐकून घ्यायला तयारच नसतो। अक्षय म्हणतो की हे बघ ती काही भलं करीत नाही, आता मात्र माझ्या मुलीपर्यंत हे सर्व आलेलं आहे, तर माझी मुलगी कुठे आहे ते सांग, माझ्या मुलीला तुम्ही कुठे लपून ठेवलेला आहे लवकरात लवकर सांगा, आणि जर माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला तर मी त्या रमाला सुद्धा सोडणार नाही आणि तुला सुद्धा सोडणार नाही। तर म्हणून अक्षय पुन्हा जोरात ओरडतो की कुठे आहे आरोही, आणि आरोही म्हणून आता जोरातच तो आवाज देतो आरोही आरोही। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्ही दोघे मिळून माझ्या मुलीला फसवतात, तर आणि तुम्ही दोघांनी मिळून माझ्या मुलीला कुठे ठेवलेला आहे? कुठल्या तरी रूम मध्ये तुम्ही तिला बांधून ठेवलेला आहे, तर माझ्याशी खोटं बोललात। मला जो काही सांगितलं की हा जो काही गोंधळ तुम्ही घालून ठेवलेला आहे की माझ्या मुलीला म्हणजे तुम्ही लपून ठेवले आणि माझ्याशी खोटं बोलण्यासाठी सांगितले होते। आता मात्र हा जो काही गोंधळ आहे ना तुम्ही दोघांनी निस्तरायचा तो। आता रमा मात्र हे सर्व ऐकत असते, तिचा फोन अगदी चालूच असतो। आता रमा हे सर्व ऐकते आणि तिला सुद्धा आता एक वेगळाच धक्का बसतो, कारण तिने जे काही ठरवले होते
परंतु झाले मात्र काही वेगळेच। अक्षय साईला म्हणतो की तुला माहिती आहे की माझी मुलगी कोणत्या खोलीमध्ये आहे आणि तुम्ही तिला कुठे डांबून ठेवलेलं आहे, तर त्यामुळे तुझी बाकी ही सर्व काम तू बाजूला ठेवायची आणि माझ्या मुलीला माझ्या घरी तू आणून सोडायचं। तेव्हा आता रमाला खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर आता लगेच रमा ही दुसरीकडे फोन लावते आणि आरोही तुमच्या सोबत आहे का असं विचारते आणि कुणासोबत तुम्ही तिला जाताना पाहिलेलं आहे का म्हणून आता रमा ही चौकशी करत असते। आणि तेवढ्यात तेथे पार्वती आजी येते। पार्वती आजी रमाचं हे सर्व बोलणं ऐकत असते। रमा पूर्ण पॅनिक झालेली असते। तर आता पार्वती आजी विचारते की अगं काय झालं रमा, तू इतकी पॅनिक का झालीस? तेव्हा आता रमा सांगते की आरोही अजूनपर्यंत कुठे आहे हे माहिती नाही। मी सगळ्यांना फोन करून विचारलं परंतु आरोही कुणाकडेच नाही। तिच्या मित्रमैत्रिणी स्टाफ शिक्षक स्टॉपला सगळ्यांना विचारलं परंतु आरोही कुणाकडेच नाही। नक्की कुठे गेली असेल, ती कुणाकडे असेल? म्हणून आता रमाला सुद्धा खूप टेन्शन येते आणि पार्वती आजीला सुद्धा। पार्वती आजी सांगते की अगं ती गोलूच्या आईबरोबर गेली असेल। रमा म्हणते की हो, परंतु गोलूच्या आईचं होणच लागत नाही। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते अगं त्यांच्याबरोबरच असेल आणि थोडा वेळ जरा तू वाट बघ, इतकी पॅनिक तू होऊ नकोस। तेव्हा मात्र रमा म्हणते की आजी अहो मला खरंच कळत नाही की आपण प्लॅन एकदा परफेक्ट केला होता परंतु चूक मात्र कुठे झाली? तर इरावती लगेच आतमधून म्हणते की हो मी सांगते कुठे चुकले ते। आणि तेवढ्यात आता रमा आणि पार्वती आजी आत येतात। तेव्हा आता पार्वती आजी खाली मान घालून बसते। तर इरावती रमाला म्हणते की 1:11 चॅलेंज तू स्वीकारलेलं आहे तर, आणि ते जिंकण्यासाठी तू या थराला गेलीस आरोही, आणि खोटारडी कुठलीही रडण्याचं नाटक करते। आता रमा आरोहीसाठी रडत असते। तर रमा म्हणते की हे बघा मी कोणतंही नाटक वगैरे करत नाही आणि कोणताही प्लॅन वगैरे सुद्धा मी केला नव्हता आणि मी आता आरोहीला का लपवेल? तुम्हाला कळत नाही का मी आरोहीला का लपवून ठेवेल? ती माझीच मुलगी आहे। तर इरावती म्हणते की हो गप। आणि तेवढ्यात तेथे मालविका येते। मालविका लगेच म्हणते की अगं मग बस 10 वाजता येणार होती परंतु अक्षयला तू 1 वाजता येणार आहे असे खोटे का सांगितले? मग बसचा टायमिंग तू खोटा का सांगितला? लगेच इरावती आता पार्वती आजीच्या समोर येते आणि पार्वती आजीला म्हणते अगं तू तर तिलाच सामील आहे, मग तू सुद्धा खोटं बोललीस? अगं बोल ना। तेव्हा पार्वती आजी शांत असते आणि इरावतीकडे रागाने पाहत असते। रमा रागाने विचारते की आरोहीला तुम्ही काही केलेस का? तर इरावती म्हणते की काय दृष्ट बाई आहेस, चोराच्या उलट्या बोंबा, सगळं काही स्वतः करायचं, मुलीचा वापर सुद्धा स्वतः करून घ्यायचा आणि मला फक्त त्या 1:11 काही माहिती नाही। तेव्हा रमा म्हणते की हो का, माहिती नाही तुम्हाला? मग तारा आणि मालविकाने बरोबर माझाच फोन का फोडला बरं? 1 वाजता हे आरोहीला आणायला जाणार होते आणि ते मग 10:30 वाजता आणायला कसे गेलेत? आणि हे सर्व तुम्ही केले, मला माहिती आहे की तुम्हीच या सर्वाच्या पाठीमागे आहात म्हणून। तेव्हा मात्र इरावतीचा आता रागाने रमा ही हात पिरगाळते आणि म्हणते की आता मला अगदी शिस्तीत सांगायचं की आरोहीला तुम्ही कुठे ठेवलेलं आहे? तर तेव्हा इरावती आता अक्षय आलेला आहे हे बघून म्हणते की मला नाही माहिती। आता जोरात रडण्याचं नाटक करते। आता अक्षयचा पुन्हा इरावती आणखीनच रमाच्या बाबतीत गैरसमज वाढवून ठेवते आणि म्हणते की वाटेल तसं बोलून अगदी मला त्रास देऊ नकोस, माझा हात सोड, एकतर मला खूप त्रास होतोय। रमा आता तिच्यावर जोरात ओरडते की आरडाओरडा करू नका, हे नाही घरात। आणि तेवढ्यात अक्षय जोरात ओरडतो की रमा। तेव्हा रमा आता मागे वळून बघते, रमाला धक्काच बसतो आणि लगेच ती आता इरावतीचा पकडलेला हात अगदी सोडून देते। तेव्हा आता अक्षय धावतच येतो आणि रमावर तो मारण्यासाठी हात वर उचलतो। तेव्हा आता पार्वती आजी जोरात अक्षयवर ओरडते की अक्षय तू हे काय करतोस? आता मालविका आणि इरावती यांच्या तर मनासारखे होते। आता मालविका तर खूप हसत असते की अक्षयने रमावर मारण्यासाठी हात वर उचलला म्हणून। रमा अगदी अक्षयकडे पाहत असते। रमा आता अक्षयकडे अगदी रागानेच पाहत असते, तिला अक्षयचा रागच येतो। इरावती लगेच आणखीन भांडण अगदी त्या दोघांमध्ये सुरू होण्यासाठी पुढे येते आणि म्हणते की अक्षय अरे बघितलंस ना कशी माझ्याशी वागते? अरे स्वार्थ साधण्यासाठी इने स्वतःच्या मुलीचा सुद्धा वापर करून घेण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही। ही बाई काही अगदी चांगली नाही। तेव्हा आता अक्षय विचारतो की आरोही रमा कुठे आहे? रमा फक्त रडत असते कारण आरोही कुठे आहे तिलाच माहिती नसतं म्हणून तिला आरोहीची काळजी असल्यामुळे ती रडत असते। तेव्हा रमा म्हणते की मी कशाला माझ्या मुलीला डांबून ठेवू? मी तुम्हाला खरं सांगते की मलाच माहिती नाही की माझी मुलगी आरोही कुठे आहे ते, फक्त तिला ह्या वाईट वळणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्यासाठी तू खोटं बोललीस म्हणून तो जोरात रमावर ओरडतो की आरोही कुठे आहे? तेव्हा आता रमा रडतच म्हणते की मला माहिती नाही की आरोही कुठे आहे। आणि तेवढ्यात साई आणि गोलूचे वडील तेथे येतात। तेव्हा आता साई म्हणतो की अक्षय आरोही सापडलेली आहे आणि हे जे गोलूचे वडील आहे तर ते अक्षय आता म्हणजे त्यांची आता साई ओळख करून देतो। तेव्हा मात्र आता लगेच
साई सांगतो की यांच्याबरोबर ती महाबळेश्वरला जात होती. तर पार्वती आजी म्हणते की अरे यांच्याबरोबर ती कशाला जात होती. तेव्हा आता गोलूचे वडील म्हणतात रमा मॅडमचा तसा मेसेज आला होता. आता रमाला हे ऐकून तर धक्काच बसतो आणि या मला म्हणाल्या की सरप्राईज द्यायचं आहे, तिला गुपचूप घेऊन या. आणि आम्हाला वाटलं की खरंच मॅडमने प्लॅन केला होता. तर तेव्हा रमा म्हणते की हे बघा मी असा कोणताही मेसेज केलेला नाही आणि मी कशाला हे सर्व सांगू, आणि हवं तर तुम्ही माझा फोन सुद्धा चेक करू शकतात. आणि तेवढ्यात आता रमाच्या लक्षात येते की फोन सुद्धा यांनी फोडलेला आहे, म्हणून आता हे सर्व इरावती मॅमने केलेलं आहे हे रमाच्या लक्षात येते. आणि आता करून सवरून आता इरावती म्हणते की वा रे वा, खरंच काय खोटारडी बाई आहे आणि काय मस्त प्लॅनिंगने केलेलं आहे. तर आपण घराबाहेर होतो तेव्हा सुद्धा केले आणि आता येथे आल्यानंतर सुद्धा करते. अगोदर स्वतःच काहीतरी घाणेरडे कृत्य करायचं आणि नंतर मी आले असे दाखवायचं आणि मोठेपणा घ्यायचा आहे. त्यामुळे अक्षय कशाला ही बाई तुला घरामध्ये हवी आहे रे. तेव्हा आता अक्षयला खूप राग येत असतो. अक्षय म्हणतो की आता माझा पूर्णपणे संताप होतोय आणि पटकन सांग मला आरोही कुठे आहे. तर रमा लगेच साई जवळ येते आणि विचारते की साई आरोही कुठे आहे. तर तेव्हा साई म्हणतो की आहे ती इथेच, ती झोपली होती म्हणून मी तिला नाही उठवलं. म्हणून रमा धावतच जायला निघते. तर आता अक्षय तिचा हात धरतो आणि रमाचा हात धरून तिला ओढतो आणि म्हणतो की वा वा वा, खरंच तुमच्या दोघांची काय नाटकं चाललेली आहे. तर एकीने असं नाटक करायचं की मला माहिती नाही की खरंच आरोही कुठे आहे. तर आणि एकाने बरोबर त्यावेळेस आरोही कशी सापडली म्हणून तिला बरोबर घेऊन यायचं. सगळं काही कळतं की तुमच्या दोघांचं काय सुरू आहे ते. तेव्हा आता मालविका आणि इरावती एकमेकांकडे बघून एकमेकांकडे हसतात. तेव्हा मात्र आता साई म्हणतो की अक्षय तू हे काय बोलतोस. तर आता अक्षय त्या साईला म्हणतो हा आमच्या घरातील प्रश्न आहे आणि तू मध्ये पडू नकोस, चल चालता हो इथून. साईला इतका राग आलेला असतो परंतु रमा साईला खुणावते की शांत राहा. आणि आता साई आता आपला हात खाली घेतो आणि रागाने तो बाहेर निघून जातो. तेव्हा आता मालविका म्हणते की मी आरोहीला घेऊन येते. ती जायला निघते तर अक्षय म्हणतो की मालविका थांब तू, आणि जर ही बाई या घरामध्ये राहणार असेल तर कोणी आपण या घरामध्ये नाही राहायचं. शेवटी इरावती आणि मालविका या दोघींना तर हेच हवं असतं. तेव्हा अक्षय म्हणतो की ही जर इथे थांबणार असेल तर आरोहीला आत आणायचं नाही. तर पार्वती आजी म्हणते की अक्षय तू काय बोलतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी प्लीज तू शांत राहा आणि आजी मला म्हणजे माझी शपथ आहे तुला की ही जी काही बाई आपल्याला त्रास देते तो त्रास मला आता सहन होत नाही. परंतु आता मात्र ही गोष्ट माझ्या मुलीपर्यंत आलेली आहे. तेव्हा रमा म्हणते की हे बघा मी काही चुकीचं केलेलं नाही, त्यामुळे मी या घरातून नाही जाणार. मला कळतच नसेल तर मी सुद्धा काय करू त्याचं, आणि तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता. तेव्हा अक्षय म्हणतो की ओके फाईन, हरकत नाही, आम्हीच इथून कायमचं निघून जातो. आणि अक्षय मालविकाला म्हणतो की चल तू सगळ्यांना सांग बॅग घ्यायच्या आणि इथून चालतं व्हायचं. तिच्या घरामध्ये मात्र आपण परत राहायचं नाही. तेव्हा रमा फक्त अक्षयकडे पाहत असते आणि अक्षय इतका म्हणजे जे काही बोलतो ते पार्वती आजी आणि सीमा हे दोघींना सुद्धा मान्य नसते. इरावती आणि मालविका ह्या तर लगेच तयारच असतात. तेव्हा आता मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जो काही गुंड असतो तो अक्षयने त्याला मारलेलं असतं, म्हणून आता मालविका आणि अक्षय बाहेर असतात. अक्षय आता बाहेर असताना तो गुंड त्याच्यावर धावून येतो आणि म्हणतो की मला मारलंस ना तू, आणि आता बघ मी तुझं सुद्धा काय करतो आणि त्या बाईचं सुद्धा. म्हणून आता तो सगळे काही आपले गुंड घेऊन येतो आणि अक्षयला मारण्यासाठी सगळे गुंड आता अक्षयच्या मागून येतात. मालविका लगेच तिथून पळून जाते आणि अक्षय त्या गुंडांना मारत असतो. सगळ्या गुंडांना तो मारतो आणि तेवढ्यात मात्र अक्षयच्या मागून तो गुंड आता खाली पडलेला असतो. चाकू घेऊन येतो आणि अक्षयच्या पोटात खुपसणार. तोच लगेच रमा तेथे येते आणि रमा मात्र आता त्या गुंडाचा हात धरते आणि जोरात हात पिरगाळून मात्र आता ती त्या गुंडांना अगदी म्हणजे धरून ठेवते. आणि अक्षय जेव्हा मागे वळून हे पाहतो रमाने मात्र आज अक्षयचा जीव वाचवलेला असतो. अक्षय जेव्हा मागे पाहतो तर अक्षयला तर धक्काच बसतो, कारण रमा त्याच्या अगदी जीव वाचवण्यासाठी धावून आलेली असते. आणि हे अक्षय आता समजल्यानंतर अक्षयला रमाची खरी किंमत कळणार असते. तेव्हा आता मित्रांनो काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.